बातमी महाविकास आघाडीच्या गोटातून आहे। महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षानं शरद पवारांवरतीच पहिल्यांदा निशाणा साधलाय। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला, अशी जळजळीत टीका खासदार संजय राऊतांनी शरद पवारांवरती केली आहे। शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको होतं असंही राऊत म्हणाले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यावरूनच राऊतांनी पवारांवरती ही तोफ टाकली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। शिंदेंचा पक्ष अमित शहांचाच पक्ष म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला। अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात। आताच आपण पाहिलं की संजय राऊत काय म्हणाले, आम्हालाही राजकारण कळतं पवार साहेब असं म्हणत पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना शरद पवारांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे। पहिल्यांदाच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष या दोघांमध्ये काहीतरी अलबेल नाहीये, नाराजी आहे हे दिसून आलेलं आहे। खरं तर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वारंवार नाराजी असल्याचं, मतभेद असल्याचं नेहमी पुढे आलं आणि त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते का असं बोललं गेलं, पण कधीच शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष किंवा शरद पवारांच्या पक्षाने एकमेकांवरती टीका केली नव्हती, नाराजी समोर आली नव्हती। सगळं त्यांच्यात नीट असल्याचं कळत होतं। मात्र पहिल्यांदाच जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांनी केला, शिवसेनेची फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा बाजूला झाले होते, ती नाराजी जी आहे ती उद्धव ठाकरे सेनेत होतीच, तीच आता कुठेतरी पुढे आल्याचं कळतंय की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जायला नको होतं, तुम्ही त्यांचा सत्कार करायला नको होता असं राऊत म्हणतायत। त्यांनी शिवसेनेनंच एका प्रकारे आपली भूमिका, नाराजी व्यक्त केली असं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता याचं काय होणार महाविकास आघाडीमध्ये, यावरून काय पडसाद उमटतायत, कशा प्रतिक्रिया येत आहेत हे पाहावं लागणार आहे। शरद पवारांवरती सध्या उद्धव ठाकरेंची सेना नाराज असल्याचं कळतंय। राऊतांनी पवारांवरती अगदी जळजळीत शब्दांतच टीका केलेली आहे। शरद पवारांनी फक्त एकनाथ शिंदेंचा सत्कार केला नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला असं म्हणत त्यांनी थेट आरोप केलाय। नेमकं ते काय म्हणाले आपण पुन्हा एकदा ऐकूया। शिंदेंचा पक्ष अमित शहांचाच पक्ष म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला। अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात। ठाकरे सेनेचा खरं तर अमित शहांवरती नेहमीच रोष राहिलाय। अहमद शाह अब्दाली असं म्हणत त्यांनी थेट तोफ सुद्धा त्यांच्यावरती टाकली आहे। फक्त शिवसेनाच फोडली नाही तर महाराष्ट्राचेही तुकडे पाडले असं अनेक गोष्टी बोलल्या जातात। उद्योगधंदे या ठिकाणाहून भाजपनं अमित शहांनी बाजूला सारले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळा करण्याचा डाव आहे असे एक ना अनेक आरोप जे आहेत ते ठाकरे सेना ही अमित शहांवरती करत असते, केंद्रीय नेतृत्वावरती करत असते आणि अशातच शरद पवारांनी सुद्धा बाहेरून पाठिंबा एकदा दिलेला होता मोदी सरकारला। त्यांनी त्यावरून सुद्धा आता आपण पाहतोय की शरद पवारांनी त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलाय, हाच रोष कुठे ना कुठे शिंदे सेने ठाकरे सेनेचा जो अमित शहांवरती असतो तो आता शरद पवारांवरती येताना दिसतोय। शरद पवारांनी हे करायला नको होतं, राजकारणात काही गोष्टी टाळायच्या असतात असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत। महाविकास आघाडी म्हणून सुद्धा ते नाराज असल्याचं कळतंय। या पक्षाचा महाविकास आघाडीचा भाग असल्या कारणाने तरी जायला नको होतं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि हे त्यांनी बोलवून दाखवलंय। मात्र शरद पवारांची ही आपण
फोटो सध्या पाहतोय, ही दृश्य सध्या पाहतोय की काल त्यांनी एकनाथ शिंदेंचा जो आहे तो सत्कार केलाय आणि म्हणून आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी या सगळ्या गोष्टीतून पडते का हे पाहावं लागणार आहे। खरं तर निवडणुकांच्या वेळी अनेकदा महाविकास आघाडी तुटेल असं बोललं जात होतं आणि त्यामुळे वारंवार पाहतोय की शरद पवारांमुळेच ही आघाडी टिकल्याचं कळतंय। त्यांनी नेहमी समन्वय साधून आणला होता, मात्र आता त्यांच्याच एका कृत्यानं ठाकरे सेना नाराज असल्याचं कळतंय, म्हणून याचे महाविकास आघाडीवरती कसे परिणाम होणार आहे पाहावं लागणार आहे। राऊतांनी शरद पवारांवरती जळजळीत टीका केलेली आहे, पहिल्यांदा थेट टीका त्यांनी केली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीच्या गटातून आताची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजेच ठाकरे सेना पवारांवरती नाराज आहे। ठाकरे सेनेनं आपली नाराजी सध्या जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे आणि याचं कारण ठरलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा झालेला सत्कार, जो शरद पवारांच्या हस्ते झाला होता। पवारांनी शिंदेंचा नाही तर शहांचा सत्कार केला, ज्या शहांनी राज्याचे तुकडे केले त्यांचा सत्कार केला, ज्यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले त्यांचा सत्कार केला, असं खासदार संजय राऊत म्हणाले। त्यांच्या शब्दात पुन्हा एकदा ऐकूया। शिंदेचा पक्ष आम्ही शांतच पक्ष म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांतचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला। ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात। अगदी जळजळीत शब्दात टीका केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, आपण पाहतोय की ज्यांनी महाविकास आघाडी बांधली त्या शरद पवारांवरतीच आता ठाकरे सेना नाराज आहे। काय आहे या नाराजी मागचं नेमकं गणित आणि याचे आता महाविकास आघाडीवरती कसे परिणाम होऊ शकतात?